आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटर चिकन। त्यासाठी बघा हे सॉफ्टवालं सगळं चिकन घेतलेलं आहे। अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे। कोणतं पण घेऊ शकता, हाडांचं पण घेतलं तर चालेल, पण मी सगळं सॉफ्टवालं घेतलेलं आहे। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची, थोडंसं मीठ, अर्धा चमचा जिरे धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, असा चमचा आहे, थोडीशी हळद। आता हे चांगलं आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं लावून ठेवलेलं आहे। आता ह्याला मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। आता आपल्याला वाटण करायसाठी काय काय साहित्य पाहिजे बघा। मीडियम आकाराचे 2 कांदे मी थोडंसं बटर टाकून असं भाजून घेतलेलं आहे तव्यामध्ये। एक हिरवी मिरची पोपटी कलरची लांबडी, त्याचे 3 तुकडे करून घेतलेलं आहे। अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त मी आलं घेतलेलं आहे, ते पण हलकंसं भाजलेलं आहे। एक गड्डी लसूण घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे, ते पण बघा असं हलकंसं भाजून घेतलेलं आहे। एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10 ते 15 काजू घेतलेले आहे। जर तुम्हाला वाटण रेसिपी पाहिजे असले तर मी ग्रेव्हीच्या पण रेसिपी अपलोड केलेले, ज्याला कांदा लसूण वगैरे नको आहे ती ग्रेव्ही वेगळी केलेली आहे आणि अशी पण ग्रेव्ही केलेली आहे। त्याच्यापासून तुम्ही 100 रेसिपी बनवू शकता। ते छान ग्रेव्ही झालेली आहे। दोन्ही ग्रेव्हीच्या रेसिपी ह्या खाली तुम्हाला रेसिपी खाली लिंक भेटेल। आता ही एवढं मी वाटण बनवून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही सुकी मिरची पण वापरू शकता बरं का, मी वापरलेली नाही आहे। तर काश्मीरी मिरची जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। लसूणसुद्धा हलकासा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये। आता हे मी वाटण बनवून घेते थोडंसं पाणी टाकून। 15 मिनटं झालेलं आहे, मी झाकून ठेवलं होतं। बनवायला घेऊया आपण। आता तवा ठेवलेला आहे गरम करत, त्याच्यामध्ये मी बटर टाकणार आहे। बटर चांगलं वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे तर अशा पद्धतीत ठेवून घ्यायचं सगळीकडे। मस्त असं बघा मी ठेवून घेतलेलं आहे। आता ह्याला चांगलं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे। थोड्या वेळानं हलवायचं। जर बटर लागलं तर बटर थोडा ह्याच्यावर टाकायचं आणि चांगलं दोन्ही साईडून आपल्याला एकदम चांगलं गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं। मस्त असे बघा भाजून घेतल्या सगळीकडून असं गोल्डन कलरवर चांगले। थोडा बटर पण ह्याच्यामध्ये सोडून घेतलं होतं। तर अशी मध्ये मी जागा करणार आहे थोडीशी, एक वाटी ठेवायची आणि त्याच्यावर मी कोळसा ठेवणार आहे। थोडासा काय केलेलं आहे माहिती आहे का, मी बटर वितळून घेतलेलं आहे। पट करून त्याच्यावर काय करणार आहे, पॅक झाकण ठेवायचे आपल्याला ह्याच्यावर आणि ही एक साईडला मी उचलून ठेवते। थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे। कढई मी गरम करत ठेवली, त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आणि बटर काय करायचं वितळून घ्यायचा। बटर वितळून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। हलकीशी मिक्स केलं की नाही की त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची। ही ग्रेव्हीसुद्धा बरं का तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ही टाकू शकता, काश्मीरी मिरची वगैरे, म्हणजे कलर छान येतो। आता ही राहिलेली पण ग्रेव्ही मी सगळी टाकून घेते। ग्रेव्ही बघा मी सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला चांगलं आपण काय करायचं 1-2 मिनटं चांगलं शिजवून घेऊया। ग्रेव्ही फक्त 2 मिनटं मी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे चांगली अशी परतून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करून घेते आणि ह्याला 5 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घेते। बारीक गॅसवर बघा 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं। चांगलं शिजवून घेतलेला आहे मसाला, मस्त असं शिजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता हे चिकन टाकायचं, मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कसुरी मेथी हलवून घेते, थोडीशी क्रीम, फ्रेश क्रीम आहे, मिक्स करायची। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे, हलवून घेऊया। गॅस मिडियम आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। बारीक गॅसवर मी ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली होती। 5 ते 7 मिनिट सांगितलेली, पण एकूण 10 मिनिटं मी पहिली शिजवून घेतलेली। एकदम बारीक परत गॅस करणार आहे आणि 10 ते 12 मिनिटासाठी चांगलं शिजवून देणार आहे। बारीक गॅसवर बघा 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं। एकदा फक्त मी हलवलेलं आहे, खूप छान असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे बटर चिकन म्हणलं की नाही की बटर पाहिजेच त्याच्यामध्ये। थोडीशी टाकायची आपल्याला मलाई। ही काय केली होती माहिती आहे का, ही आपली घरची दुधाची साय चांगली फेटून घेतली होती मस्त अशी। वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर। अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा एकदा, खूप छान लागतं। ह्याच्या अगोदर पण मी बटर चिकन एकदा अपलोड केलेलं आहे, त्याची लिंक पण मी ह्या रेसिपी खाली देते। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।